नीट पेपर फुटी प्रकरणावरून दिल्लीमधील जंतर मंतर आंदोलनानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही वेग आलाय। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेल्या दगडांवरील बोटांचे ठसे आधार कार्डशी लिंक करून तपास केला जाईल असं वक्तव्य केलं होतं। या विधानावरून आता मोठा राजकीय वाद निर्माण झालाय। खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावलाय। राऊतांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवत त्यांना विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा सल्ला दिलाय। मध्ये जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असे एक पोलिसांनी अनालिसिस केलंय। तिथे पडलेला एवढूसा दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील। या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना या वर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा आणि त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का, व्हाईस चान्सलर, याचा शोध घेणं गरजेचं आहे। कारण इतका मोठा शोध आतापर्यंत कोणी लागला नव्हता की दगडावरच्या हातांचे ठसे बरं का घेऊन ते आधार कार्डला लिंक करायचे। ते ज्यांनी आधार कार्डची निर्माण केलं ते नंदन निलकणी जे आहेत तर ते 2 दिवस कोमात गेले हा नवीन शोध ऐकून। त्यांना सुचत नाहीये काय करावं, मला कसं नाही समजत।